विठ्ठल नामाच्या गजरात मुस्लिम संतांची दिंडी, सर्वधर्म समभावाचा अनोखा संदेश. महाराष्ट्राची वारकरी परंपरा ही केवळ विठ्ठल भक्तीचीच नव्हे तर सर्वधर्म समभाव, सामाजिक ऐक्य आणि मानवतेची शिकवण देणारी परंपरा म्हणून ओळखली जाते. याच परंपरेचं जिवंत उदाहरण असलेली अमरावती जिल्ह्यातील गणुरी येथील मुस्लिम संत महम्मद खान महाराजांची दिंडी आज धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी तब्बल 650 किलोमीटरचा पायी प्रवास करत ही दिंडी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब इथं दिंडीचे फ्रेंड्स फॉरएव्हर ग्रुपकडून टाळ मृदुंगांच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलंय. दिंडीत सहभागी झालेले वारकरी दररोज अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करत अभंग, भजन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा संदेश देत पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात. संत महम्मद खान महाराजांच्या नावाने निघणारी ही दिंडी वारकरी संप्रदायातील सर्वसमावेशक विचारांची साक्ष देते. श्रद्धा, भक्ती आणि मानवतेला धर्माच्या चौकटीत नसतात हा संदेश समाजापर्यंत पोहोचवते. श्री संत परमहंस महम्मद खान महाराज दिंडी सोहळा हा सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे आणि महाराष्ट्रातून एकमेव मुस्लिम संतांची दिंडी विदर्भातून अमरावती जिल्हा भातकुली तालुका गणुरी गावातून जात आहे आणि सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून ह्या दिंडीची ओळख आहे. पंढरपूरमध्ये सुद्धा मुस्लिम संतांची एकच दिंडी ही विदर्भातून आलेली आहे आणि आमच्या गावामध्ये कमीत कमी 1.25 कोटीचं मंदिर महम्मद खान महाराजांचं आहे. महम्मद खान महाराजांची शेती आहे आणि गणुरी गावामध्ये सर्वच लोक या दिंडीला सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून मानतात. चंद्रना